नमस्कार, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज मी एक नवीन ब्लॉग घेऊन येत आहे। माझी चारही सासू सासरे त्यांची ओळख करून देणार आहे, कारण आम्ही मिस्टर आणि मी दोघं जण चाललो होतो त्र्यंबकेश्वरला। हा पितृपक्षातला व्हिडिओ आहे, परंतु नवरात्रीमुळे मला काही सेंड करता आला नाही, तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे माझी चार सासू सासऱ्यांची फॅमिली। खूप छान असं कुटुंब आहे आमचं। हे लहान सासू सासरे त्यांना घेतलं, मोठे सासू सासरे होते गाडीमध्ये। मी सगळ्यांचं इंट्रोडक्शन करून देत होते, परंतु गाडीमध्ये गाण्यांचा भरपूर आवाज होता आणि बाहेरही सगळ्यांचा आवाज चालत होता, त्याच्यामुळे मी काय तो आवाज म्यूट केलेला होता। तर काही हरकत नाही, चला मी तुम्हाला दाखवते माझी मोठी सासू सासरे। ते हे माझ्या मोठ्या सासूबाई, या आमच्या तुम्ही आधी माझे सासू बघितलेलंच आहे। त्यानंतर ह्या लहान सासूबाई, हे चौघही जण मोठे सासरे ते पाठीमागं बसलेले होते। त्यानंतर मिस्टर मस्तपैकी ड्रायव्हिंग करत होते आणि सासरे माझे पुढे बसलेले होते। त्यानंतर बघा माझे लहान सासरे तुम्हाला सर्वांना नमस्कार करताय। तर त्यानंतर आम्ही गेलो होतो विजयनगरला। 3 नंबरचे सासू सासरे त्यांना पण घ्यायचं होतं सोबत, ते विजयनगरला राहतात। त्यानंतर आम्हाला गाडीत डिझेल वगैरे टाकायचं होतं आणि निघायचं होतं त्र्यंबकेश्वरला, कारण नारायण नागबलीची पूजा सांगितलेली होती। तर पितृपक्षात किंवा इतर वेळी कधीही करतो, पण घरच्यांनी ठरवलं की पितृपक्षात करणं खूप छान असतं। तर असं चारही सासू सासऱ्यांनी मस्तपैकी एक विचार करून ती पूजा करायचं ठरवलं। लहान सासऱ्यांनी त्यांना सांगितलं होतं थोड्या अडचणी, म्हणून सगळ्यांनी एकोपा करून सर्वजण पूजेला बसणार असं ठरवलं आणि 3 दिवस आधीच तयारी केलेली होती। तर 3 दिवस आधीच म्हणजे ब्राह्मण दादांनी सांगितलं होतं की तुम्हाला दुसऱ्या दिवशी पूजेला बसायचं असेल तर आदल्या दिवशी तुम्हाला यावं लागेल, इथं मुक्कामी राहावं लागेल। अशा प्रकारे सर्वांनी मस्तपैकी तयारी करून सर्वजण एकाच गाडीमध्ये चाललो होतो आणि आमचं सौभाग्य असं की आम्ही दोघं जण चाललो होतो। मी सर्वजणच बोलतात मला गाडीत बोलत होते की तू लाडकी सून आहे, तू आमच्यासोबत राहून घे, पण आम्हाला शेवटच्या दिवशीही जायचं होतं सर्व फॅमिली। तुम्हाला तो पण व्हिडिओ मी सेंड करणार आहे, दाखवणार आहे माझी संपूर्ण माझ्या जावांची सर्वांची फॅमिली दाखवणार आहे। तर नारायण नागबली करायचा हेतू एकच असतो, कारण घरामध्ये कोणी मृत वगैरे गेलेलं असेल, अपघातीत काही झालेलं असेल तर पूजा वगैरे करतात, कारण घरामध्ये सुख संपत्ती आणि पितृंचा जो दोष असतो तो नाहीसा होतो। घरामध्ये कोणाचं लग्न कार्य थांबलेलं असतं तर ते होतं, संतती प्राप्ती होते। अशा प्रकारे अशा भरपूर काही आहेत, पण मी एवढं काही मला माहिती नाही। जेवढं मला सासू सासऱ्यांनी सांगितलं तेवढं मी तुम्हाला सांगत आहे। त्र्यंबकेश्वरलाच ही पूजा का करावी, तर तिथं मान्यता जास्त आहे। कुठेही जरी पूजा केली तर ती लागू पडत नाही, पण त्र्यंबकेश्वरमध्ये आपली ती पूजा ती लागू पडते। कोणत्याही प्रकारची पूजा जी करायची ठरली ती त्र्यंबकेश्वरमध्ये केली जाते। आपल्या नाशिक शहरामध्ये त्र्यंबकेश्वर आपल्याकडे देवस्थान आहे 12 ज्योतिर्लिंगापैकी। आपलं खूप मोठं सौभाग्य आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये म्हणजे आपल्या नाशिक शहरामध्ये जिल्ह्यामध्ये ते आहे आणि खूप आपल्याला जवळ पण आहे। अशा प्रकारे तर आम्ही पोचलो होतो त्र्यंबकेश्वरमध्ये। पाटणकर गल्ली म्हणून होती, तर तिथे भालेराव म्हणून असे एक ब्राह्मण आहे, त्यांनी खूप छान प्रकारे पूजा केली। सासू सासऱ्यांना खूप समाधान वाटले। पुढे मी तुम्हाला दाखवणार आहे ते। तर बघू शकता सर्वजण थांबलेले होते। सासू सासऱ्यांनी त्यांचे सर्व सामान वगैरे मिस्टरांनी काढून दिलं होतं आणि रूमवर नेलं होतं, कारण आम्हाला रूम पण बघायचे होते। सासऱ्यांना आणि सासूंना का बसता पण येत नव्हतं, त्याच्यामुळे बघायचं होतं किती वर आहे आणि कशा प्रकारे त्यांना सोय होणार होती। तर आम्ही सामान वगैरे ठेवलं, खोल्या वगैरे चेक केल्या, रूमही छान होते आणि एकदम सोयीस्कर होतं, सर्वांना आवडलं। आम्ही त्यांना पोहोचवून निघणार होतो घरी, कारण आम्हाला त्यानंतर मिस्टरांना भाडं पण आलेलं होतं, आम्हाला घरी जायचं होतं। तर त्यानंतर मिस्टरांनी आम्ही घरून जेवण केलेली होती, त्याच्यामुळे काही भूक नव्हती, कुठे थांबायचं पण नव्हतं। वातावरण जरा पावसाचंच होतं, कारण पितृपक्षात खूप पाऊस चालू होता तिकडे। त्यानंतर आम्हाला जायचं होतं गजानन महाराजांच्या मंदिराकडे, तर त्यांची सोय वगैरे लावून दिली आणि आम्ही निघालो होतो घरी जाण्यासाठी। तर मिस्टरांनी मी मस्तपैकी गजानन महाराजांचं मंदिर बघितलं। तुम्ही एकदा आले नक्की तर जसं शेगावचं मंदिर आहे गजानन महाराजांचं, तर सेम तिथे मंदिर आहे त्र्यंबकेश्वरमध्ये, थोड्याच अंतरावर आहे। खूप छान आणि स्वच्छता तर खूप होती, पण पुढे फोटो वगैरे आणि व्हिडिओला अजिबात अलाउड नव्हतं, तर नाही तर मला तुम्हाला दाखवता आलं असतं। खूप स्वच्छ आणि छान मंदिर होतं। आम्ही पाय वगैरे धुतले आणि छानपैकी मस्त दर्शन वगैरे करून आलो। त्यानंतर तिथून मस्त पालकाची वगैरे चकली घेतली, खूप छान होतं तिथे स्टॉल बाहेर, तिथून पालकाची चकली घेतली आणि गाडीमध्ये मस्त दोघंजणं गप्पा मारत छानपैकी चकली वगैरे खात निघालो होतो। पण मिस्टरांना सारखे फोन चालू होते, कारण टुरिस्टची गाडी असल्यामुळे सारखे भाडे येत होते, म्हणून ताबडतोब घरी निघावं लागलं। पण रस्त्यामध्ये खूप पाऊस होता मोहदरी घाटामध्ये,
तर पाऊस येत होता आणि आम्ही पटकन मस्त घरी निघून आलो. मुलांसाठी थोडंसं खायला घेतलं आणि जस्ट घरी निघून आलो. तर तुम्हाला मी दाखवणार आहे पुढच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये आमची संपूर्ण फॅमिली कशाप्रकारे दर्शनाला आली होती ते. तोपर्यंत थांबूया, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.